नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी। हसक सकाळचे 9 वाजतात आणि अर्थातच वेळ झालेली आहे न्यूज टॉप 9 ची आणि आता पाहणार आहोत 9 मोठ्या बातम्या। 12वीच्या परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। दरम्यान राज्यातील 12वीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेतही दिले जात आहेत। 10वीच्या परीक्षेवरती आज अंतिम सुनावणी होणार आहे। सरकारच्या निर्णयाला जोडून न्यायालयात अहवाल सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने धनंजय कुलकर्णी यांना दिलेत। केंद्र सरकारनं नव्या आदर्श घरभाडे कायद्याला मंजुरी दिली आहे। या कायद्यामुळे जागेचं भाडं हे बाजारभावानुसारच घ्यावं लागणार आहे, तर 2 महिने भाडं थकल्यास घर ताब्यात घेण्याची घरमालकांना मुभा असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन लागू असणार आहे। तसंच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीही बंधनकारक असणार आहे। लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईत आज लसीकरण बंद असणार आहे। सरकारी केंद्रांवर आज लसीकरण होणार नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे। एसबीआयच्या रिपोर्टनुसार कोरोनाची तिसरी लाट चिंता वाढवणारी आहे, मात्र काही कालावधीत मृतांच्या आकड्यातही घट होऊ शकते। यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे असं मत मांडण्यात आलंय। जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला बुधवारी प्रारंभ झाला। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या 3 दिवसांच्या बैठकीत द्विमासिक पतधोरणाची घोषणा शुक्रवारी होईल। मध्यवर्ती बँक यंदाही प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल अशी अटकळ आहे। पुढच्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाजही विभागानं वर्तवलाय। बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पाटनी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। आणखी 9 महत्त्वाच्या घडामोडींवरती टाकूयात एक नजर न्यूज टॉप 9 मधून। कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू झालाय त्या मुलांच्या खात्यात 5 लाख रुपये टाकण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलाय। महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे। आणि ज्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत त्या लेकरांच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये सरकार डिपॉझिट करता आहे। महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी 20 वसतिगृह तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रात 20 निवासी वसतिगृह चालू करण्याचा निर्णय आजच्या या कॅबिनेटमध्ये झाला। कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारनं देशातील नागरिकांचं लसीकरण सुरू केलंय, पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडनं लसीकरणाची सर्व माहिती मागवली आहे। लसींची खरेदी केव्हा केव्हा केली याचा संपूर्ण लेखाजोखा द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिलेत। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे। 7 जुलैला राज्याचं पावसाळी अधिवेशन होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झालाय। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं भाजपच्या ओबीसी आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। आज राज्यभर ओबीसींच्या वतीनं आक्रोश आंदोलन केलं जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील खासदार आणि आमदार ओबीसींच्या आंदोलनात सहभागी होणार आहे। विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे। भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी माहिती दिली आहे। जर ओबीसींचा हा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रातले सर्व ओबीसी नेते, सर्व आमदार खासदार त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे। ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं आणि गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत यासाठी राज्य सरकारनं ही स्पर्धा आयोजित केली आहे। त्यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस मिळतील। 50 लाखाचं पहिलं बक्षीस
25 लाखाचं दुसरं बक्षीस आणि 15 लाखाचं तिसरं बक्षीस आपण कोरोना गावाच्या विषयी रोखू शकू यासाठी ग्रामविकास विभागानं ही योजना आणलेली आहे. आणि आता एक्सरे पाठवल्यावर 10 ते 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट तपासता येणार आहे. कोरोना रिपोर्ट तपासणीसाठी एक्सरे सेतू ॲप तयार करण्यात आले. दरम्यान 8 महिने ही सुविधा मोफत असेल. पुलवामामध्ये भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. पुलवामा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं भाजप नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत ठार केले. अर्थातच दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते ठार झालेत. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील 8 सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये दाखल झाली आहे. आता पाहणार आहोत 9 राजकीय घडामोडी न्यूज टॉप 9 मधून. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीला गेले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी जाऊन भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यामुळे नव्यानं चर्चेला सुरुवात झाली. राऊतांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले. मातोश्रीनं आमच्यासाठी दरवाजे बंद केलेत, आम्ही मातोश्रीवर जाणं बंद केलेलं नाही, असं त्यांनी उत्तर दिलंय. दोन्ही ठिकाणचे संदर्भ वेगळे होते आणि मातोश्रीचा जिथपर्यंत संबंध आहे, मातोश्रीने आम्हाला दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद नाही केलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हताश होऊन वक्तव्य करत असतात, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसंच त्यांची एकही भविष्यवाणी खरी होत नाही असंही म्हटलंय. वारंवार सांगत राहत आहे की लवकरच लवकर आम्ही सत्ता स्थापन करू. तारीख पे तारीख ते देत जात आहे आणि त्यांची एकही भविष्यवाणी सत्य होत नाही. ते कुठेतरी हताश झाले आहे. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडनं पैसे मागतात, ही नवी बाब मला समजली असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंच सरकारनं टेंडर काढायला उशीर केला अशीही टीका केली. परभणीतल्या दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. मनसेचं संदीप देशपांडेंनी ग्लोबल टेंडरवरनं मुंबई पालिकेला लक्ष केलेलं आहे. कंत्राटदार डॉक्टर रेड्डीज लॅबकडनं लस खरेदी करून पालिकेला देणार, मग पालिका थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही, मधले दलाल कशासाठी, असा सवाल केलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा हल्लाबोल केला. शरद पवारांना कुठलंही आरक्षण द्यायचंच नाहीये, पवारांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, असा घणाघात केलाय. या सरकारला मुळामध्ये आरक्षण कोणालाच द्यायचं नाही किंवा जे आरक्षण आहे ते ठेवायची नाहीत, अशी एकंदरीत भूमिका माननीय पवारांच्या नेतृत्वाखाली चालू आहे असं स्पष्टपणे आता जाणवतंय. ओबीसी आरक्षणावरनं नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप ओबीसींच्या विरोधातील पक्ष असून भाजपकडनं ओबीसी समाजावर अन्याय झालाय असं त्यांनी म्हटलंय. तसंच फडणवीसांमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झालं असंही नाना पटोले म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक योग्य वेळी सर्वांसमोर येतील अशी माहिती विहंग सरनाईक यांनी TV9 मराठीला दिली आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभागाकडनं गौरव करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पोस्टल एन्व्हलपचं आज लोकार्पण होणार आहे. बीड गोपीनाथ मुंडेंच्या पोस्टल एन्व्हलपचं आता लोकार्पण उद्या होईल. आता महत्वाच्या कोरोना संदर्भातल्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. राज्यामध्ये काल 15,169 नवे रुग्ण आढळले, तर 29,270 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र 285 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी 10% खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसंच 300 बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. ऑक्सिजन बेडसह 30% बेड्स वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली आहे. त्याशिवाय ठरलेल्या निकषानुसार निकाल जाहीर केला जाईल असंही सांगितलंय. रिलायन्स इंडस्ट्रीजनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स आणि टेस्टिंग किट बनवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रिलायन्स आता कोरोनावरील औषधही लवकरच आणण्याची शक्यता आहे. दरम्यान कंपनीनं संभाव्य औषध म्हणून निक्लोसॅमाइड यासाठी अर्जाचा प्रस्ताव सादर केला आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. काल दिवसभरात 33 कोरोना बाधित आढळलेत, मात्र दोघांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लहान मुलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वुमेन्स हॉस्पिटलमध्ये सध्या 9 कोरोनाग्रस्त मुलांवर उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यामध्ये माटोरा गावात एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वृद्ध आईवडिलांसह मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेनं 108 बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. मानधन तत्वावरती 99 अर्धवेळ तर 9 पूर्ण वेळ अशा बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली असून त्यांना ससून रुग्णालयात प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि आता मेट्रो सिटीतल्या 9 महत्त्वाच्या घडामोडी न्यूज टॉप 9 मधून. पुण्यामध्ये कोरोना चाचणीवेळी रुग्णांनी दिलेल्या अपुऱ्या माहितीमुळे तब्बल 11,000 रुग्णांची महापालिकेकडे माहितीच नाहीये. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणं पालिकेला अवघड ठरतंय. नाशिकमध्ये खासगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सेवा न देण्याचा निर्णय आता मागे घेतलाय. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर आणि अधिकारी यांचं टास्क फोर्स तयार करण्याचं ठरवलेलं आहे. बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णालयातील त्रुटी शोधा असे आदेश नागपूर खंडपीठानं टास्क फोर्सला दिले. तर त्रुटीच्या सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनालाही सांगितलं आहे. नागपुरात कोरोनामुळे 476 बालकांवर संकट ओढावलंय. एकूण 87 बालकांनी आईला गमावलंय, तर 383 बालकांनी वडिलांना गमावलंय. 6 कुटुंबात आई वडील दोघांचाही मृत्यू झालाय, त्यामुळे मुलं अनाथ झाली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांगांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या दिव्यांगांना रांगेत तिष्ठत उभं राहावं लागणार नाहीये, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तांत्रिक घोळ झालाय. त्यामुळे बुधवारी तब्बल 5,000 विद्यार्थी परीक्षेला मुकलेत. BA, BCom आणि BScची फेरपरीक्षा होणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे. फलोत्पादन क्षेत्र विकास योजनेमध्ये केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा, यासाठी रक्षा खडसेंनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र पाठवलंय. तर लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. डोंबिवलीमध्ये विकास कामांवरनं खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपा आमदारांना टोला लगावलाय. विकास कामांचं बॅनर कोणीही लावू द्या, लोकांना माहितीये कोण काम करतंय, असा टोलाच त्यांनी भाजपला लगावलाय. आज जागतिक सायकल दिन आणि त्यानिमित्तानंच पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी वाशिमच्या नारायण व्यास यांनी 20,000 किलोमीटरचा सायकलनं प्रवास केलाय. आता पाहूयात मुंबई पुण्यातल्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. मुंबईमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक 333 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबई बाहेरील 229 रुग्णांचा समावेश आहे, तर मुंबईतील 104 रुग्ण आहेत. मुंबईतील 16 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. मुंबई बाहेरील 41 रुग्णांचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमधल्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच कंटेनमेंट झोनची संख्याही घटली आहे. मागील 15 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये फक्त मेजर कंटेनमेंट झोन 143 आहेत. कोविड उपचार केंद्रामध्ये रुग्णांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास अनोखे प्रयोग केले जात आहेत. माळशिरस इथल्या साधू वासवानी ट्रस्टच्या कोविड केंद्रामध्ये पुस्तकं वाटून वाचनाची गोडी निर्माण करण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय. पुणे प्रशासनानं घेतलेल्या निर्णयानुसार स्पा सलून आणि जिम सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आता पुण्यातील स्पा तसंच सलून आणि जिमही बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मुंबईमध्ये एनसीबीनं मोठी कारवाई करत एका ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. सहीर शेख असं त्याचं नाव आहे आणि लहान मुलांच्या मार्फत हा ड्रग्ज विकायचा. एनसीबीनं आरोपीला अटक केली असून एकूण 160 ग्राम ड्रग्ज जप्त केले आहेत. जलतरणपटू नील शेकटकर यानं फक्त 2 तास 45 मिनिटात एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया 11 किलोमीटर पोहून पार केलं. या अवघ्या 11 वर्षाच्या जलतरणपटूचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह अन्य कामं यंदाही कागदावरच राहिली आहेत. महापालिका प्रशासनानं 70% कामं पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी वस्तुस्थिती वेगळी असून कामं अपूर्ण असल्यानं यंदा सुद्धा पावसाळ्यात नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
तुमची कार भाड्यानं लावतो आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो असं सांगून कार ताब्यात आली की परत न देता कार मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 6 जणांच्या या टोळीनं तब्बल 16 जणांच्या कार अशाच पद्धतीनं आमिष दाखवून घेतल्या होत्या. या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पुण्यामध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावरती ओळख करणं, या मैत्रीचं भावनिक नात्यात रूपांतर करणं आणि मग हळूहळू पैसे उकळणं अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच जागृत होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. आणि आता देश विदेशातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी पाहूयात न्यूज टॉप 9 मधून. डीसीजीआयनं परदेशी लसींचा देशात वापर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मॉडर्ना आणि फायझर या लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मान्यता दिलेल्या लशींची आयात करण्यासाठी आता ट्रायलची गरज नसेल असं डीसीजीआयनं स्पष्ट केलंय. लसींच्या तुटवड्यावरनं ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला चांगलं सुनावलंय. राज्यांना लस उपलब्ध होत नसताना संपूर्ण देशाचं डिसेंबरपर्यंत लसीकरण कसं करणार असा सवालही केलाय. तसंच केंद्र सरकारनं सर्व राज्यांना मोफत लस द्यावी असंही म्हटलंय. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसी समितीची बैठक 4 जूनला होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊन वाढलेली महागाई पाहता आरबीआय शुक्रवारी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या डेअरी प्रोडक्ट्स कंपन्यांमध्ये सामील असलेल्या अमूलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे प्राण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्सवरती बंदी आणण्याची मागणी केली आहे. पेटा देशातील डेअरी सेक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप अमूलनं केलाय. इस्रायलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते इस्साक हर्झोग हे निवडून आलेले आहेत. नासेटमध्ये झालेल्या गुप्त मतदानाला माजी मजूर नेते हर्झोग यांना 87 मतं मिळाली. ते देशाचे 11वे अध्यक्ष आहेत. हर्झोग यांचे वडील चेम हर्झोग हे देशाचे 1983 आणि 1993 दरम्यानचे अध्यक्ष होते. कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला दिल्ली हायकोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत मुदतवाढ मागणारी दिल्ली पोलिसांची याचिका कोर्टानं नाकारल्यानं सुशीलला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता एका सामन्याद्वारे न ठरवता सर्वोत्तम 3 लढतींच्या पद्धतीद्वारे विजेत्याची निवड करावी असं भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसीला सुनावलं. भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरती रवाना झालाय. भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी 2 जूनच्या रात्री मुंबईहून इंग्लंडला उड्डाण केलं. भारतीय महिला संघाला एकच कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर 3 एकदिवसीय आणि T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. आणि रिलायन्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कर्मचाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांनी पुढची 5 वर्ष त्या कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगारा एवढी रक्कम मिळेल. तसंच त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स उचलणार आहे.